मिथुन राशी, जे ठरले आहे ते टळत नाही, फक्त योग्य वेळेची वाट पाहते. मिथुन राशीच्या आयुष्यात गेल्या काही काळापासून एक विचित्र शांतता होती. बाहेरून सर्व काही सुरू होते, पण आतून काहीतरी थांबलेले वाटत होते. अनेक प्रयत्न करूनही काही गोष्टी जशाचे तशा राहिल्या. काही प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत आणि काही निर्णय वेळेवर होत नाहीत, अशी भावना सतत मनात होती. ही अस्वस्थता निरर्थक नव्हती, तर ती येणाऱ्या बदलाची चाहूल होती. डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात ती प्रतीक्षा संपणार आहे. देवाने आधीच जो अंतिम निर्णय ठरवलेला आहे, तो आता प्रत्यक्षात येण्याची वेळ आली आहे. हा निर्णय अचानक वाटेल, पण तो नियतीच्या नियोजनाचा भाग आहे. जे काही घडले, जे थांबले, जे सहन करावे लागले, त्यामागे एक ठराविक कारण होते. आता त्याचा अर्थ उलगडण्याची वेळ आली आहे. हा काळ भीतीचा नाही, तर विश्वासाचा आहे. कारण जे घडणार आहे ते तुमच्याच हिताचेच आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेला निर्णय आता अंतिम टप्प्यात नियतीचा शिक्का बसणार आहे. मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात गेल्या अनेक महिन्यांपासून काही गोष्टी अडकून पडलेल्या होत्या. निर्णय घ्यायचा होता, पण परिस्थिती साथ देत नव्हती. कधी योग्य वेळ नव्हती, तर कधी समोरची व्यक्ती किंवा परिस्थिती स्पष्ट नव्हती. त्यामुळे अनेक मिथुन राशीचे लोक अंतर्मनात जाणत होते की काय योग्य आहे, पण तरीही शांत राहणे भाग होते. डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात मात्र ही अवस्था संपणार आहे. देवाने ठरवलेला शेवटचा निर्णय आता पुढे ढकलला जाणार नाही. हा निर्णय असा असेल की संभ्रमाची जागा स्पष्टतेने घेईल. अर्धवट राहिलेल्या गोष्टी पूर्णत्वाकडे जातील. आता तरी काय होणार हा प्रश्न संपेल. हा निर्णय अचानक वाटू शकतो, पण तो नियतीने आधीच ठरवलेला आहे. तुम्ही जितका वेळ थांबलात तो वाया गेला नाही. तो काळ तुमची मानसिक तयारी करण्यासाठी होता. मिथुन राशी, कर्माचे फळ आता सकारात्मक आणि न्यायी स्वरूपात मिळणार आहे. मिथुन राशीने आपल्या आयुष्यात अनेक वेळा योग्य मार्ग निवडला, जरी तो कठीण असला तरी. काही वेळा फायदा मिळू शकत होता, पण नैतिकतेशी तडजोड केली नाही. काही वेळा उत्तर देता येत होते, पण शांत राहणे पसंत केले. हीच तुमची खरी परीक्षा होती. डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात कर्माचा हिशोब समतोलात येणार आहे. या काळात अन्याय झालेल्या गोष्टी स्वतःहून दुरुस्त होतील. तुमची बाजू न बोलताही समोर येईल. तुमच्या संयमाची चीज होईल. देवाचे फळ नेहमीच गोंगाटात मिळेल असे नाही, पण ते मनाला खोल समाधान देणारे असते. तुम्हाला आतून जाणवेल की हे घडणं गरजेचं होतं. मानसिक ओझे कमी होऊन अंतर्मनाला स्थैर्य आणि शांती मिळणार आहे. मिथुन राशीचे मन नेहमीच सक्रिय असते, पण गेल्या काही काळात हे मन विचारांच्या ओझ्याखाली दबलेले होते. सतत विचार, काळजी, भविष्याची चिंता आणि निर्णयांचा ताण, त्यामुळे मानसिक थकवा जाणवत होता. डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात हे चित्र बदलणार आहे. या काळात मनावरील दडपण हळूहळू कमी होईल. सतत फिरणारे विचार शांत होतील. अंतर्मनात एक वेगळी स्थिरता जाणवेल. देवाने ठरवलेला निर्णय केवळ बाह्य परिस्थिती बदलणार नाही, तर तुमच्या मनालाही दिलासा देणार आहे. तुम्हाला वाटेल की आता गोष्टी तुमच्या नियंत्रणात येत आहेत. ही मानसिक शांतीच पुढील यशाची खरी सुरुवात ठरेल. नातेसंबंधांमध्ये स्पष्टता, समज आणि भावनिक स्थैर्य येणार. मिथुन राशीच्या आयुष्यात नातेसंबंध नेहमीच महत्त्वाचे राहिले आहेत, पण गेल्या काही काळात काही नात्यांमध्ये दुरावा, न बोललेले शब्द, गैरसमज किंवा मनात ससलेली नाराजी निर्माण झाली होती. काही नाती बाहेरून ठीक दिसत होती, पण आतून संवाद कमी झाला होता. डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात देवाने ठरवलेला निर्णय नात्यांमध्ये स्पष्टता घेऊन येणार आहे. या काळात जे बोलायचे राहून गेले होते ते योग्य शब्दात व्यक्त होतील. मनातली दडलेली खंत सौम्यपणे बाहेर येईल. समोरच्या व्यक्तीची भूमिका स्पष्ट होईल. हा बदल कोणताही संघर्ष निर्माण करणारा नसेल, तर नात्यांना योग्य दिशा देणारा असेल. काही नाते अधिक घट्ट होतील, तर काही नात्यांबाबत मनात असलेली गोंधळाची अवस्था संपेल. देवाचा निर्णय नात्यांमध्ये गोंधळ नाही, तर समतोल आणतो. मिथुन राशी, तुमच्या भविष्यासाठी नवी दारे उघडणारा निर्णायक टप्पा असेल. हा शेवटचा निर्णय म्हणजे शेवट नाही, तर एका नव्या आणि उज्ज्वल टप्प्याची सुरुवात आहे. डिसेंबर संपत असताना मिथुन राशीच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू होणार आहे, जो आतापर्यंतच्या अनुभवांवर आधारित असेल. या निर्णयामुळे पुढील वर्षासाठी स्पष्ट दिशा मिळेल. आत्मविश्वास अधिक दृढ होईल. आता मागे वळायचे नाही, ही मानसिकता तयार होईल. देव जेव्हा एखादा अंतिम निर्णय देतो, तेव्हा तो नेहमीच मोठ्या आशीर्वादाची पायाभरणी करत असतो. तुमच्यासाठीही हा काळ असा आहे जिथे भविष्याची दारे शांतपणे उघडत आहेत. घाई नाही, गोंधळ नाही, फक्त योग्य वेळेला योग्य गोष्ट करा. देवाचा निर्णय नेहमीच तुमचं आयुष्य हलकं करण्यासाठीच असतो. डिसेंबर संपत असताना मिथुन राशीच्या आयुष्यात एक महत्त्वाचा अध्याय पूर्ण होत आहे. हा शेवट वेदनेचा नाही,
तर दिलासाचा आहे. जे प्रश्न मनात रेंगाळत होते, जे निर्णय अधांतरी होते, जे ओझं न बोलता वाहत होतात, त्यावर आता उत्तर मिळणार आहे. देवाने ठरवलेला अंतिम निर्णय तुमच्याकडून काहीही हिरावून घेण्यासाठी नाही, तर तुम्हाला योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी आहे. कधी कधी जे संपते ते संपणं गरजेचं असतं, कारण त्याच जागेवर काहीतरी अधिक योग्य उभं राहणार असतं. हा काळ स्वीकारण्याचा आहे, शांत राहण्याचा आहे आणि मनापासून धन्यवाद देण्याचा आहे. कारण तुम्ही जे सहन केलं त्याची दखल घेतली गेली आहे. आता पुढचा प्रवास अधिक स्थिर, अधिक स्पष्ट आणि अधिक समाधान देणारा असेल. देवाची वेळ कधीच चुकत नाही आणि मिथुन राशीसाठी ती वेळ आता आलेली आहे.